धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कसा आणि कोणी घेतला? छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाच्या सेनापती जुल्फिकार खानने रायगड किल्ल्यावर कब्जा केला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. त्यानंतर संभाजी महाराजांचे छोटे बंधू राजाराम महाराज छत्रपती पदावर विराजमान झाले. संभाजी महाराजांच्या हत्येने मराठ्यांच्या रक्तात संताप उसळला. छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस अमानुष छळ करून ठार मारण्यात आले. त्यांच्या हत्येने संपूर्ण मराठा साम्राज्यात प्रचंड संताप उसळला. मराठ्यांनी आपले सगळे मतभेद विसरून बाजूला ठेवून एका उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले. तो उद्दिष्ट म्हणजे औरंगजेबाचा नाश. संगमेश्वर येथे संभाजी महाराज आणि 200 मराठे योद्धे मुकर्रब खानच्या 10,000 सशस्त्र सैन्याशी लढत होते. या युद्धात संभाजी महाराजांसोबतच मल्लोजी घोरपडेही धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र संताजी घोरपडे यांनी मराठा साम्राज्यासाठी आपल्या तलवारीचा धगधगता अग्नी पेटवला. मराठ्यांचे आणखी एक वीर सेनापती धनाजी जाधव यांनीही संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घ्यायचा निश्चय केला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबावर घणाघात केला. तुळापूर येथे जिथे संभाजी महाराजांची क्रूर हत्या झाली तिथेच संताजी आणि धनाजींनी औरंगजेबाच्या छावणीवर भीषण हल्ला चढवला. केवळ 2,000 मराठे सैनिक 10,000 मुघली सैन्यावर वाघासारखे तुटून पडले. या भीषण हल्ल्यात मराठ्यांनी हजारो मुघली सैनिकांचा बिमोड केला. औरंगजेबाने मात्र आपली जान वाचवून पळ काढला. इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे की त्या युद्धानंतर संताजी हे नाव ऐकताच मुघली सैन्य भयाने थरथर कापू लागले. संताजी घोरपडे आणि मराठ्यांनी रायगड किल्ल्यावर तुटून पडत जुल्फिकार खानच्या सैन्यांचा पूर्णतः विध्वंस केला. जुल्फिकार खानचा ताब्यात असलेले सोन्याने भरलेले खजिने, हत्ती आणि घोडे मराठ्यांनी परत जिंकले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. ज्याने संभाजी महाराजांना धोकेबाजीने कैद केले त्या मुकर्रब खानला संताजींनी युद्धभूमीतच ठार केले. मराठ्यांच्या भीषण हल्ल्यात मुकर्रब खान रक्ताने न्हाऊन निघाला आणि जंगलात तडफडून मरण पावला. या विजयाने मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूचा सूड घेतला. संताजींनी औरंगजेबाला तब्बल 27 वर्ष महाराष्ट्रात पळवले. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील अनेक लढायांमध्ये संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या सैन्याचा पूर्ण विध्वंस केला. इतकी वर्ष औरंगजेब मराठ्यांच्या भीतीने सह्याद्रीच्या पर्वतात इथे तिथे लपून राहत होता. शेवटी मराठ्यांच्या सततच्या आक्रमणांनी आणि पराभवांनी मानसिकदृष्ट्या खचलेल्या औरंगजेबाचा अंत महाराष्ट्रातच झाला. ही कथा मराठ्यांच्या असामान्य धैर्याची आहे. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगा आणि हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवा. जय भवानी.
जय शिवाजी.